तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खूप दिवसांनी येतोय. विषय आपला नेहमीचा आणि तेवढाच महत्वाचा आहे. या देशाची आन बान आणि शान असलेल्या मूलनिवासी सवर्ण समाजाची सेक्युरिटी कधी करणार? महाराष्ट्र सरकार असेल, इतर राज्यांमधले सरकार असेल आणि सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार असेल. परिस्थिती एवढी भयानक आहे की मूलनिवासी सवर्ण समाज, ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत यांसारख्या महान जाती समाज येतात, यांची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्यांची प्रत्येक मुलगी, महिला ही शोषित आहे, पीडित आहे. म्हणजे संविधान लागू झाल्यापासूनच, खरं संविधानाच्या आधी देखील, कारण महत्वाचा फॅक्टर काय आहे की 1950 पासून ते मागचे 5000 वर्ष आधी या मूलनिवासी सवर्ण समाजावर झालेला अन्याय, अत्याचार, आतंकवाद याचा अहवालच ना केंद्र सरकार मागवत आहे ना राज्य सरकार. सगळ्यात महत्वाचं, ज्याच्याकडे न्यायाची देवता किंवा न्याय मंदिर म्हणून समजलं जातं असं उच्च न्यायालय असेल महाराष्ट्रासह देशातलं, किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, हे अजूनही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडे अहवाल मागवत नाहीयेत की मूलनिवासी सवर्ण समाजावर झालेल्या अन्याय, अत्याचाराचा रेकॉर्ड कुठे. 1950 ते मागचे 5000 वर्ष संविधान लागू झाल्यावर, म्हणजेच 1950 पासून ते आजच्या गळ्यात मूलनिवासी सवर्ण समाजातली प्रत्येक मुलगी, महिला ही शोषित आहे, पीडित आहे. आणि याच संविधान लागू झाल्यापासून म्हणजे जवळपास 75 वर्षात, आणि त्या 75 वर्षामध्ये मागच्या 35 वर्षात तर हर एक मुलगी, महिला शोषित झालीये, पीडित झालीये. तिला फोर्सफुली इंटरकास्ट मॅरेजेससाठी, फोर्सफुली इंटर रिलिजियस मॅरेजेससाठी उकसवलं जातं. एवढं हॅरॅस केलं जातं कुटुंबांना की या नराधमांना माणसं म्हणणं थोडं चुकीचं होईल. मग मोठे मोठे शब्द आले, समता वगैरे, तत्सम शब्द आले, आणि आम्ही प्रथमतः वगैरे 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 तत्सम. सगळ्यात महत्वाचं होतं 2018ला दैवी शक्ती प्राप्त झाल्यावर, आधी सगळ्यांसमोर महत्वाचं म्हणजे तेव्हा पॉलिटिशियन होते, पोलीस होते आणि सगळेच समाज होते. त्यांच्यासमोर जेव्हा कोविड कोरोना क्रॅक केलं, मला असं वाटतं कोविड कोरोना इज मच मोर सफिशियंट नाव आहे की काय ते संकट क्रॅक केलेलं 2018ला, हर एक व्हेरियंट्स क्रॅक केलेले लगभग. त्याचे उपाय आणि डिसएडव्हान्टेज, मेडिसिन्सचे वगैरे. मात्र सवर्ण सेक्युरिटी ऍक्ट आणि सवर्ण प्राईड ऍक्ट येत नाहीये. ब्राह्मण अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे, बट तो बिनकामाचा आहे. मला असं वाटतं की ब्राह्मण अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कॅन्सल करून सवर्ण अॅट्रॉसिटी ऍक्ट किंवा सवर्ण सेक्युरिटी ऍक्ट भारतात लागू करावा, महाराष्ट्रात लागू करावा, ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत आणि राजपूत समावेश असेल यांचा. कारण अत्यंत गरजेचं आहे यांची सेक्युरिटी, सेफ्टी. मला आशा आहे की महाराष्ट्र सरकार